छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भले भले न फुटला घाम, याला कोण घाली सण, दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिचा अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं फजल खान, नाव त्याचं फजल खान, नाव त्याचं फजल खान, जिता जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं गोडदळ पायदळ, फौज फाटालही बक्कळ, अंगी दातीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला ठेचेत चिरडे खानाची सेना निघाली. गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, at the mounds of Cyrus at there. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्यासमोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण आदल्या स्थळी निघून जावं. काय म्हणालात रायबा? साहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. महाराजांचा जीव असणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहद आहे, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा देव छावा. साहेब, आपला पुत्र आणि या मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत ये. अशा वाघिणीचा देव छावा, गणी मला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी खावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची, अजी जी जी करील काही कल्पना युक्तीची, अजी जी जी करील काही कल्पना युक्तीची, अजी जी 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 जी. राजा, जीवा माला आल्यात. या जीवा, काय म्हणतोय खान. महाराज, खानाला तर खात्री पडली आहे की. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडे निरोप झाडा. म्हणावं की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे आम्ही त्याच्या भीतीपोटी त्याला भेटायचं टाळतोय. जी, जशी आज्ञा. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी शान उभारिला, भेटीसाठी शान उभारिला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, सयगंड त्याच्या संगतीला, सयगंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाळा, शिवबाच्या संगती महाळा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या सोबत चला महाला. पंतांनाही बरोबर घ्या. राजांना पाहून खान म्हणतो कसा, हा 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 हा. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजर गहरी, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी 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 जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खरदाभिमान
आता शककर्ते शिवराय या ग्रंथातून या ग्रंथातून आपल्याला काय शिकायला मिळते याबद्दल थोडीफार माहिती देणार आहे. आदरणीय प्रसिद्ध शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांनी लिहिलेले शककर्ते शिवराय हे द्विखंडात्मक शिवचरित्र केवळ एक इतिहास नाही तर आपल्या जीवनाला मार्गदर्शन आणि आदर्श देणारा ग्रंथ आहे. या ग्रंथातून आपल्याला शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या विचारांची आणि कार्यांची खोलवर जाऊन माहिती मिळते. हा ग्रंथ आपल्याला शिवरायांचे नेतृत्व गुण, त्यांचे राष्ट्रप्रेम, त्यांची लोकांबद्दलची न्यायप्रियता, सहिष्णुता तसेच कष्टकर्तृत्व व शिक्षणावर भर इत्यादी गोष्टी शिकवतो. नेतृत्व गुण. शिवरायांचे नेतृत्व गुण आजही प्रेरणादायी आहे. त्यांची धीर गंभीरता, दूरदृष्टी, धैर्य तसेच निर्णय क्षमता यांमुळे त्यांचे मराठ्यांचे राज्य उभारू शकले. राष्ट्रप्रेम. शिवरायांमध्ये राष्ट्रप्रेम खूप खोलवर रुजलेले होते. त्यांनी स्वराज्यासाठी कित्येकदा स्वतःचे प्राण धोक्यात घातले. न्यायप्रियता. शिवराय न्यायप्रिय होते. त्यांनी सामान्य लोकांसाठी, त्यांच्या हितांसाठी कायदे तयार केले तसेच त्यांचे पालनही केले. सहिष्णुता. शिवराय सर्व धर्मांच्या लोकांना समान मानत होते. त्यांनी धार्मिक सहिष्णुतेचे उत्तम उदाहरण दिले. कष्टकर्तृत्व. शिवराय कष्टकरी होते. त्यांनी स्वराज्यासाठी दिवस रात्र कष्ट केले. याशिवाय शककर्ते शिवराय हा ग्रंथ आपल्याला इतिहासातल्या काही महत्त्वाच्या घटनांचीही माहिती देतो. त्यामुळे इतिहासातले आपले ज्ञान वाढण्यास आपल्याला मदत होते आणि यामुळे या ग्रंथातून आपल्याला बरंच काही शिकायलाही मिळतं. जसं की आत्मविश्वास वाढवणे, कठीण परिस्थितीही धीर राखणे, स्वतःचे लक्ष्य साधण्यासाठी नेहमी कष्ट करणे, तसेच आपल्या समाजासाठी काहीतरी करणे इत्यादी. शिवरायांच्या जीवनातून आपण आत्मविश्वास वाढवणे हा घटक शिकू शकतो. त्यांच्या जीवनात किती अडचणी आल्या असतील पण त्यांनी कधी हार मानली नाही. स्वतःचे ध्येय साधण्यासाठी स्वतःला कष्ट करावे लागते हे त्यांच्या जीवनातून आपल्याला समजते. आपल्या समाजासाठी काहीतरी करून दाखवणे हे आपले कर्तव्य आहे हे शिवरायांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते. शककर्ते शिवराय हा केवळ एक ग्रंथ नाही. शककर्ते शिवराय हा ग्रंथ केवळ एक इतिहास नाही तर आपल्या जीवनाला प्रेरणा देणारा हा एक ग्रंथ आहे. जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण चरित्र जाणून घ्यायचे असल्यास शककर्ते शिवराय हा ग्रंथ सर्वात उत्तम ग्रंथ आहे. यामागचे कारण असे की या ग्रंथात ऐतिहासिक घटनांचे सखोल विश्लेषण तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाची विविध पैलू यातून उलगडतात. तसेच सोपी व समजण्याची भाषा व प्रभावी शैली यांच्यामुळे हा ग्रंथ सर्वांसाठी रुचकर आहे आणि या सर्व कारणांमुळेच शककर्ते शिवराय हा ग्रंथ भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी वाचण्याचा एक अनिवार्य ग्रंथ आहे. धन्यवाद. काय सांगू राजाची ख्यात मर्दाची जंग बसून पालखीत छत्रपती भागनगरी आले, छत्रपती भागनगरी आले. वजीर मादंड समोरी आले, वजीर मादंड समोरी आले. अवघे बघ नजर
शाहीर लय मग झालं. मग पुढे काय झालं? छत्रपती महाराज बदले, छत्रपती महाराज बदले, करा कामी जमुलुक इथले, करा कामी जमुलुक इथले, रंगोजी बुद्धी भ्रष्ट झाले हरीजी, रंगोजी बुद्धी भ्रष्ट झाले हरीजी, रंगोजी बुद्धी भ्रष्ट झाले हरीजी. मराठ्यांनी केलं रणथोरा, मी येता 8वी मध्ये शिकणारा मुलगा. आज मी सादर करणार आहे समर्थांनी शिवाजी महाराजांना पाठवलेले सांकेतिक पत्र. त्याआधी आपण एकदा घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, हे वाक्य ऐकल्याच आपल्या तोंडून आपसुकच जय होत. आपल्याला हे कोणी शिकवलं नाही. ज्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल वाचवण्यासाठी अनेक बहादूर मावळ्यांसोबत गनिमी काव्याची गणिते मांडली. 24 तास न खाता न पिता झुंज मांडली. गरज पडली तर गनिमाच्या पोटात जाऊन बिघाड केली. त्या छत्रपतींचा इतिहास आपल्या डोक्यात असणं श्वासा इतकंच महत्वाचं आहे. त्या इतिहासाचं एक पान म्हणजे अफजल खानाचा वध. वध हा शब्द मोजून मापून कितीही छोटा असला तरी महाराजांना ते घडवण्यासाठी तब्बल 1 वर्ष नियोजन करावं लागते. नियोजन कसं असावं याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला आदरणीय श्री शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांनी स्वतः लिखित द्विखंडात्मक शिवचरित्र म्हणजे शककर्ते शिवराय यामधून मिळते. महाराजांची कोणतीच घटना अशी नव्हती की ती नियोजनाशी होती. प्रत्येक घटनेमागे महाराजांचं एकतरी नियोजन होतं. याची सुरुवात झाली आदिलशाही सल्तनीवर. जेव्हा महाराजांनी उत्तर कोकण व दक्षिण कोकण जिंकून घेतला तेव्हा तो झोपलेला विजापूर सरदार खरबडून जागा झाला. आता आदिलशाही दरबारात एकच चर्चा चालू होती, महाराजांचे पारिपत्य कोण करणार महाराजांचे पारिपत्य. तेव्हा विजापूर दरबारात सर्वच सरदार आपली वतनी घेऊन मागे फिरली. तेवढ्यातच कर्नाटक मोहिमेवर असलेला अफजल खान गर्वाने दरबार होतो आणि म्हणतो काय, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला आणि तो शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी निघाला. त्यासोबत 40,000चं सैन्य होतं. घोडदळ, पायदळ इत्यादी सर्व काही, सोनं नाणं खाणं पिणं सर्व काही घेतलं. जशी आदिलशाही दरबारात महाराजांना पकडण्याची बातमी जशी पसरली तशी राजगडावर महाराजांना ही बातमी पसरली. ही बातमी पसरणं वाराशीर नाही इतकं सोपं नव्हतं. यासाठी लागणार होते ती म्हणजे हेर. त्या काळचे सर्वच मावळे आपल्या कामासाठी आपल्या कामात चोख होते. सांकेतिक पत्र समर्थांनी महाराजांसोबत अनेक सांकेतिक पत्र व्यवहार केले. त्याच पत्र परिचयाच्या पत्र देण्यासाठी कौटुंबिक परिचय केला जात असे आणि राजदरबाराची पत्रे स्वतंत्र साडणी घोडेस्वार करत असे. महाराजांनी जेव्हा अफजल खान बलाढ्य सेना घेऊन विजापूरहून बलाढ्य सेना घेऊन महाराजांवर चाल करून येत होता तेव्हा समर्थ रामदास स्वामी हे चाफळच्या राम मंदिरात होते. समर्थ रामदास स्वामी हे रामाचे निसीम भक्त होते. त्यांनी बलोपासनेसाठी हनुमानाची उपासना केली होती. आपण उद्याची प्रतापगड बघणार आहोत. त्या प्रतापगडावरही समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती आहे. आपण उद्या त्याचे दर्शन
साफाशी रामून दिसते. तेव्हा समर्थ रामदासांनी एक विशिष्ट प्रकारचे सांकेतिक पत्र लिहिले महाराजांना. ते पुढील प्रमाणे: विवेक जय जय रघुवीर समर्थ, विवेकी करावे कार्य साधन, जाणार नरतून हे जाणे, पुढील भविष्यार्थी मन, रहाटेचे नाही, चालू नये अस्मानार्थी, सत्यता बांधल्या अंगी, रघुकृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी, रजनाथ आणि धनकर नित्य करी ती संचार, आदी माया मूळ भवानी, हे सकल ब्रह्मांडाचे स्वामी, एकांती विवेक करुणी इष्ट योजना करावी. या पत्रात जी वाक्य आले तिचे आद्य अक्षरावरून असे समजते समर्थांनी महाराजांना अशी सूचना दिलेली आहे. विजापूरचा सरदार निघालेला आहे. त्यामुळे हे बघा, पाहिलं ना, एक एवढ्याशा पत्रातून महाराजांना किती मोठा संकेत मिळाला. त्यासोबतच शेवटची दोन वाक्य म्हणजे एकांती विवेक करुणी इष्ट योजना करावी. यामध्ये समर्थांनी महाराजांना असा उपदेश केलाय, लवकरात लवकर विशिष्ट योजना करावी असा उपदेश दिलेला आहे. महाराजांकडून शिकण्याकडून खूप काही आहे. महाराजांचं जीवन हे आपल्यासाठी एक विद्यापीठ आहे. फक्त शिकण्याची ओढ असावी लागते. धन्यवाद. सहासीनो शिवशेषः पुत्राभद्राय राजे, रयतेच्या रक्षण करणाऱ्या महाराष्ट्रात ज्याचं पहिलं स्थान आहे असा आपला शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार, माझे नाव वेदांत संतोष बच्चेवार आहे. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांवर आधारित काही प्रसंग सांगणार आहे. तर माझा पहिला प्रसंग म्हणजे आग्र्याहून सुटका. आता वर्तमान काळी खूप काही जर्नलिस्ट असतात, त्यांनी काही नाईक म्हणजे एक असा माणूस जो काळा पण असू शकतो, पांढरा पण असू शकतो, असा काहीच नाही की त्यानं आता शिवाजी महाराज बनवायला तर औरंगजेब पण जाऊ शकतो. त्याचे वेषांतरात तो इतका पटाईत होता की कोणालाही पागल करू शकत होता. यात अरे दुश्मन असू दे, गणिम असू दे, किती बी हुशार, अरे असू दे, अरे दुश्मन असू दे, गणिम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धीचा लागला बार, शिवरायांच्या बुद्धीचा लागला बार, हे लागला बार, लागला बार, अरे लागला बार, लागला बार, हे शिवरायांच्या बुद्धीचा लागला बार, शिवरायांच्या बुद्धीचा लागला बार. होरी होरी हो. काय सांगता नाही? अरे मग काय गडे हो? त्यो बसला गरीब येडा मांडून आलई ये अन मुघलांनी नजर वाकडी. मग राजांनी काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा युगत मांडली राजांनी आता, युगत मांडली राजांनी, युगत मांडली महाराजांनी, युगत मांडली अशी युगत
आणि शेवटचे ऋणनिर्देश करण्यासाठी मी त्यांना या ठिकाणी बोलवते. आणि त्यानंतर आपण प्रज्ञाताईंनी जी आपल्यासाठी छोटीशी भेटवस्तू आणलेली आहे, पण ती तुमच्यासाठी खूप मोलाची, हे लक्षात घ्या. वसंत पंचमीचा जो दिवस आहे तो प्रत्यक्षात सरस्वतीचा जन्मदिन मानला जातो आणि म्हणूनच तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने तुमच्या पूर्ण बुद्धीचा श्री गणेशा या भेटवस्तूतून होणार आहे हे निश्चित. आणि ते त्यांचे महाराजांचेच म्हणजे सद्गुरुदास महाराजांचे ते आशीर्वाद आहेत हे समजून ते स्वीकारा आणि त्या पद्धतीने त्या आदरणीय वस्तूचा तुम्ही सगळ्यांनी स्वीकार करा. मला पूर्ण जाणीव आहे, मला सर्वांना खूप भूक लागलेली आहे. बरोबर आहे का? मला जाणीव आहे, आपला जास्त वेळ घेत नाही. पण मुलांना आपण सर्वजण खरंच खूप भाग्यवान आहोत, पण आज आपल्याला या भूमीमध्ये यायला मिळतंय. इथल्या त्या वातावरणाचा आपण आनंद घेत आहोत. मुलांना ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे, ती संधी कोणामुळे मिळालेली आहे तर छत्रपती सेवा प्रतिष्ठान जे गेल्या 50 वर्षापासून हे कार्य करत आहे. तर त्या छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्याच उपक्रमापैकी एक उपक्रम असा आहे की किल्ले दुर्गदर्शन यात्रा काढणे हा उपक्रम आहे. तर त्या उपक्रमाचाच भाग म्हणून आपण हा उपक्रम नांदेड चालू केलेला आहे आणि आपल्याला ही संधी त्या माध्यमातून मिळते आहे, छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. त्यामुळं सर्वप्रथम आम्हाला या छत्रपती सेवा प्रतिष्ठानमध्ये सहभागी होता आलं, या कार्य करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल मी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा खूप आभारी आहे. आणि या शाळेमुळं गुजराती शिक्षण संस्था या शाळेनं हा उपक्रम घेण्यास परवानगी दिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. तर ते गुजराती शिक्षण संस्थाचे सर्व पदाधिकारी, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वर्ग यांनी जे आम्हाला पाठिंबा दिला, सपोर्ट केला, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि विशेष कौतुक आणि आभार म्हणजे बालाजी सर आणि विजय चव्हाण सर, कारण त्यांच्या सपोर्टशिवाय ही यात्रा होणं शक्य नव्हतं. त्यांचे विशेष आभार. आणि आज आपण या परिसरामध्ये आहोत, द्वारका हॉटेल. शिंदे सर इथं आहेत. शिंदे सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी इतकं उत्कृष्ट इथं आमची व्यवस्था केली. मुलं जे आनंद येत आहेत, सगळं नियोजन त्यांचं होतं, इतकं परफेक्ट नियोजन होतं की चेकिंगसाठी वेळ लागू नये म्हणून त्यांनी आधीच सगळी लिस्ट तयार करून ठेवली. मुलांचे नावं वगैरे सगळे घेतले होते, आयडीज मागवले होते. त्यामुळे आपण 5 मिनिटांमध्ये आपल्याला आपल्या रूमचा ताबा मिळाला. आणि आजचं दुपारचं जेवण सुद्धा इतकं उत्कृष्ट होतं. बरोबर आहे का? जेवण कोणाकोणाला आवडलं? त्यांचे शिंदे साहेब आहेत, द्वारका हॉटेलचे पूर्ण मॅनेजर आणि त्यांच्याकडे पूर्ण मॅनेजमेंट आहे. त्यांचे खूप खूप आभार मी मानतो. आणि 1 महिन्यापासून आम्ही संपर्कात आहोत. आणि तुम्हाला एक विनंती करतो, पुढच्या वेळेस मम्मी पप्पा सोबत जेव्हा येसाल तुम्ही प्रतापगडला, याच हॉटेलमध्ये उतरायचं. बरोबर? एवढा सुंदर व्ह्यू कुठेतरी दुसरीकडे आहे का? या ठिकाणी सनराईज आणि सनसेट असे दोन्ही पॉइंट इथं आहेत. आज आपण सनसेट बघितला, उद्या आपण सनराईज बघून मग प्रतापगडावर. त्याच्यासाठी लवकर उठा लागेल सकाळी सर्वांचे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्व बाल शिवभक्तांचे खूप आभार. आणि आता आपल्याला जे आशीर्वाद रूपी भेटवस्तू मिळणार आहे त्याचा आपण आशीर्वाद रूपी स्वीकार करावा अशी सर्वांना मी विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. कोणी राहिला असेल तर मला सांगा. पोरांना भूक लागली आता, चला. आणि सर्वात शेवटी आज थंडी वाजते, मान देऊन पत्रपेटच्या संपादिका माननीय सौ प्रज्ञाताई तसेच छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे पुणे विभाग प्रमुख आणि विश्वस्त श्री मनीषरावजी उद्धव, राजेशजी देशपांडे मान देऊन आले, त्यांचे त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तसंच त्यांनी दरवर्षी आम्हाला असं प्रोत्साहन देण्यासाठी, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते यावं
त्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. छत्रपती सेवा प्रतिष्ठान बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे जिंदाबाद 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 जिंदाबाद. बाबा ही काय गोष्ट, बाबा ही काय गोष्ट. भारत माता की जय, भारत माता की जय. आता पुढच्या सूचना आहे का? आपल्या सगळ्यांना भूक लागली आहे ना? 5 मिनिटं सत्कार करू. तर मी मनोज दादा विनंती करते की त्यांनी शिंदे सरांचे सत्कार करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की समाजकार्य असेच मुलं तुमच्या हातून घडत राहावं. आमचंही थोडंफार योगदान जे होईल ते आम्ही नक्कीच करू, सहकार्य करू. अजून तुम्ही मॅच कधी नक्की केव्हाही मला कॉल करा, तेव्हाही तुमच्यासाठी सहकार्य राहणार. आजचं नियोजन कसं काय वाटलं, काय असेल नक्की सांगा. खूप छान आहे, सर्व व्यवस्थित. बाबा ही काय गोष्ट. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. शाद्वल आहे त्यांची मुलगी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. असा दरारा निर्माण केला होता की त्यावेळेस आदिलशहाचा जो सेनापती होता रणदुल्ला खान, तो रणदुल्ला खान खरं तर सेनापती आणि अफजल खान त्याच्या हाताखाली काम करायचा बरं. परंतु एक प्रसंग असा आहे की रणदुल्ला खान कर्नाटकाच्या स्वारीवर गेलेला आहे आणि त्याला त्याच्या सैन्याला आदेश पाठवायचे की बाबा हे करा, इथे या फौजेवर लढायला जा, तिकडे त्या फौजेवर लढायला जा. परंतु सैन्यात त्याच्यापेक्षा जास्त चालायचं कोणाचं? अफजल खानाचं. तर तो पत्र पाठवायचा आणि पत्राच्या खाली काय लिहायचं माहिती आहे का? परवानगी अफजल खान. म्हणजे गंमत पहा की अफजल खानाचा दरारा कसा होता. त्याच्या हातात सैन्य होतं. म्हणजे जरी सेनापती रणदुल्ला खान असला तरी लोकांशी त्याचा कनेक्ट होता. अफजल खान आलाय म्हणलं की लोक हातातले सैन्य सगळं, हातातलं सगळी शक्ती सोडून पळून जायचे. अपने खिस्से में रखने का है. याच्यासाठी माझं थांबायचं नाही. पटपट वाटतं नाही वाटा सगळ्यांना एक बघून बॅग काढून वाट एक सगळ्या पहिले पण लाईनीला मुली बॅग घ्यायचं सर्व विद्यार्थी आता आपला दुर्गदर्शन यात्रेस प्रतापगडावरती पोहोचले होते. आयोजकांनी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी प्रतापगड पाहिला, दुपारचे जेवण केले आणि आपल्या शाळेकडे, आपल्या शहराकडे म्हणजे नांदेडकडे जाण्यासाठी रवाना झाले. सर्वांचे मनपूर्वक आभार.